नमस्कार, पल्लवीज किचन सिक्रेट टिप्स अँड ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण मागी गणपती विनायक चतुर्थी निमित्त मोदक बनवणार आहोत। तळलेले मोदक आहेत, तर कसे बनवायचे हे आपण पाहून घेऊयात। तळली मोदक खाना गणूला आले, बाप्पा गणूला आले, पालू दिसे गुलमुले सोनूला आले, मुली आले, मुली आले। तळलेले मोदक करण्यासाठी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे। 200 ग्रॅम सुकं खोबरं वापरायचं आहे। याची चांगली बारीक पावडर करून घ्यायची आहे। तर 200 ग्रॅम सुकं खोबरं, त्याचबरोबर एक मोठी वाटी साखर, वेलची पावडर, आवश्यकतेनुसार बदाम पावडर आणि तीळ 5 चमचे घेतले, त्याची सुद्धा पावडर करून घेणार आहे। वेलची, साखर या सगळ्यांची आपण पावडरच करणार आहोत। बदाम आणि तिळाची सुद्धा पावडर करणार आहोत। त्याचबरोबर अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट। आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घ्यायचे। तर बारीक केलेलं खोबरं घेतलेलं आहे, 200 ग्रॅम बारीक करून घेतलं होतं खोबरं। त्याचबरोबर तीळ, वेलची पावडर आणि बदाम पावडर हे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे। त्याचबरोबर शेंगदाण्याची पावडर सुद्धा आहे याच्यामध्ये आणि पिठी साखर सुद्धा ॲड करून हे सर्व मिश्रण मी एकत्र करून घेत आहे। तर या सर्व गोष्टींचं एक प्रकारचं सारण आपण तयार केलेलं आहे। तर हे मोदकाचं सारण आपलं तयार झालेलं आहे आणि हे एक सारण आहे ते आपण फ्रीजमध्ये महिनाभर सुद्धा स्टोअर करू शकतो आणि हवं तेव्हा आपण गरम गरम मोदक सुद्धा बनवून घेऊ शकतो। तर हे सारण आपलं तयार झालेलं आहे। तर सारण तयार झालेलं आहे आणि आता वळूयात आपण मोदकासाठी जी वरची कोटिंग असते ती बनवण्यासाठी। तर मी मैदा घेणार आहे। तळलेले मोदक बनवणार आहोत, तर मैद्याचे मी तळलेले मोदक करणार आहे। त्यासाठी मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे। तळलेले मोदक हे क्रंची होण्यासाठी त्यामध्ये पीठ मळताना मी 1 मोठा चमचा तुपाचा वापरलेला आहे। तर 1 चमचा तूप वापरायचा आहे आणि चवीनुसार मीठ वापरून आपण पुरीला जसं पीठ मळलं जातं त्या पद्धतीने आपण हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि त्याला अर्ध्या तासाचा रेस्ट द्यायचा आहे। म्हणजे ते पीठ चांगलं आतल्या आत फुगलं जातं आणि त्यामुळे मोदक खूप क्रंची आणि खूप छान असे बनले जातात। तर आपलं सारण देखील तयार आहे आणि पिठाला सुद्धा रेस्ट देऊन झालेली आहे। अर्धा तास झालेला आहे पिठाला रेस्ट दिली आहे। आता आपण हे पीठ पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून आपण पुऱ्या स्मॉल साईजच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि त्यापासून आपण पातळ लाटायचं आहे, खूप पातळ लाटायचं आहे आणि त्यापासून आपण मोदक करणार आहोत। तर हे पीठ अगोदर चांगलं मळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। आता मोदक करूयात। पिठाचे गोळे करताना सुद्धा ते चांगले असे गोल मळूनच घ्यायचे आहेत आणि एकदम सॉफ्ट गोळा झाल्यानंतर एकदम पातळ असं लाटायचं आहे। त्यामुळे ते मोदक जे आहेत ते खूप खुसखुशीत असे बनले जातात। खूप पातळ लाटलंय बघा। आता मोदक करताना प्रत्येकाची एक वेगळी स्टाईल असते किंवा पद्धत असते। तसे मोदक, कळीचे मोदक आपण म्हटलं जातो, त्याला कळ्या पाडायच्या। तर अशा एक चिमटीने पूर्ण मोदकाला म्हणजे पूर्ण तो गोल आहे त्याला पूर्ण कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि त्या सर्व एकत्र करून आपण त्याला कळीचा मोदक असा बनवू शकतो। मस्त अशा कळ्या पडतात, छान कळ्या दिसतात तळल्यानंतर। तर अशा पद्धतीने भरपूर अशा बारीक बारीक कळ्या केलेल्या आहेत आणि ह्या एकदम गोळा करून त्याचा आपण मोदक बनवून घ्यायचा आहे। सारण भरपूर भरायचं आहे। मी 1 मोठा चमचा सारण यामध्ये भरलेला आहे। तर मस्त अशा कळ्या बघा तयार झाल्यात आणि ह्या एकत्र करून मस्त असं त्याला चिमटून घ्यायचं आहे आणि आपला मोदक मस्त तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीने सुद्धा आपण मोदक करू शकतो आणि यापेक्षा छोटी साईज सुद्धा जर हवी असेल तर पटकन होण्यासाठी
वाटीने आपण एक मोठी पोळी लाटून सुद्धा करू शकतो। त्याचबरोबर आता एकच मोठी पोळी लाटून मी 5 ते 6 मोदक कसे करायचे ते दाखवते। एकच मोठी पोळी लाटून घ्यायची आहे आणि वाटीच्या आकाराने गोल करून घ्यायचा आहे आणि पटापट असे 5-6 मोदक आपले तयार होतात। आता सर्व मोदक आपले तयार झालेले आहेत। तर अशा पद्धतीने हे मोदक तयार झालेत, पण ह्याला तळण्यासाठी एक परफेक्ट मेथड आहे। ती जर वापरली तर तळलेले मोदक सुद्धा 15 दिवस आरामात राहतात। आणि आहे तसे खुसखुशीत राहण्यासाठी आपल्याला कढई अगोदर गरम करून घ्यायची आहे। त्यामध्ये भरपूर असं तेल ओतून घ्यायचं आहे, अर्धी कढई तेल ओतून घ्यायचं आहे। पूर्ण मोदक त्याच्यामध्ये बुडाला पाहिजे अशा पद्धतीने। तर आता हे मोदक आपण तळून घेऊयात। मोदक बनवल्या लगेच तळून घ्यायचे आहेत। तर आता हे तळताना अगोदर फास्ट गॅसवरती आपण तेल पूर्ण गरम करून घ्यायचं आहे आणि तळायच्या टाइमला आपण गॅसची जी फ्लेम आहे ती कमी करून घ्यायची आहे। का तर मोदक तळताना व्यवस्थित आतून आणि बाहेरून कच्चे राहिले नाही पाहिजेत, म्हणून आपण कमी गॅसवरती हे तळून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता मी अगोदर गॅसची फ्लेम मोठी ठेवली होती आणि आता तळताना खूपच कमी असा गॅस आहे आणि चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे मोदक तळून घ्यायचे आहेत। खूप कच्चे काढायचे नाहीयेत, जर कच्चे मोदक बाहेर निघतील तर ते एकदम नरम पडतात। आपल्याला कुरकुरीत खुसखुशीत मोदकासाठी चांगला हा सोनेरी रंग येईपर्यंत एकदम कमी गॅसवरती आपण हे तळायचे आहेत। तर गणपतीसाठी मस्त स्पेशल असे तळलेले मोदक नैवेद्य म्हणून आपण देऊ शकतो। तर मी हे मोदक तळून घेते। तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। त्याचबरोबर मोदक ही रेसिपी कशी झाली आहे हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आपला चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। तर अशा पद्धतीने सर्व मोदक मी पटापट तळून घेतलेले आहेत आणि आपल्या गणपतीसाठी नैवेद्य तयार झालेला आहे। खूप छान अशा कळ्या पडलेल्या आहेत आणि खूप खुसखुशीत क्रंची झालेले आहेत। सोनेरी रंग येईपर्यंत तळल्यामुळे याला खूपच छान असा रंग आलाय आणि टेक्स्चर सुद्धा आलेला आहे। तर मी तरी हे मोदक बनवलेत, तुम्ही देखील नक्की बनवून पहा। बाय बाय।